हॅलो जानकी, अगं काय झालंय बाबा? तुझी आईची तब्येत बरी नाही. डॉक्टर आले होते, ते म्हणले की रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतील. पण मग बाबा करून घ्या ना त्या सगळ्या चाचण्या, आणि काय रिपोर्ट येतात ना ते मला सांगा. पुरी, पण तुला येता येणार नाही का? अगं सारखं तुझंच नाव घेते बघ. मी येते बाबा. हो आधी नाही का सांगायचं मला? या सगळ्याला तुम्ही जबाबदारात वागणीस. मोठी टूम काढली होती ना जानकीला माईसाहेबांकडे घेऊन जाण्याची. काय झालं? मीडिया समोर नको ते बोलली. आता मुख्यमंत्री माईसाहेबांशी नक्की काय बोलतायत ना हे पाहायला हवं. सगळ्यात आधी तर मी जानकीला रमावतीला पाठवून देणार आहे. जानकी वहिनींना रमावतीला पाठवलं तर सगळा घोळ होऊन जाईल. सध्या वातावरण एवढं तापलंय की मीडिया त्यांच्या मागे लागणारच. हो, त्या जर तिकडे गेल्या तर त्यांना नको नको ते प्रश्न विचारतील, आणि त्यातनंही वहिनींचे आणि तुमचे संबंध दुरावलेत अशा खोट्या नाट्या बातम्या सुद्धा पसरवतील. म्हणून मला असं वाटतंय खूप त्रास होईल त्यांना आणि आपल्यालाही. मी उद्या कधी जाऊ रमावतीला? रमावतीला तू कुठेही जाणार नाहीयेस. अहो पण तुम्हीच मला म्हटला होतात ना रमावतीला जा म्हणून. मी हो म्हटलं होतं मी, पण आता मीच सांगतोय या घरातून तू कुठेही जाणार नाहीयेस. पण माझं रमावतीला जाणं खरंच खूप महत्वाचं आहे. आई बाबा. काय काम काय तुझं तिकडे रमावतीला? आजच नेमकं आई बाबांबद्दल पुळका आलाय वाटतं तुला. काही गरज नाही जाण्याची. आत्याबाई, मला यांच्याकडून एका गोष्टीची परवानगी हवी आहे, आणि तुम्ही त्यांच्याशी बोलात तर ते नक्की परवानगी देतील, माझी खात्री आहे. म्हणूनच मी आता तुमच्याशी बोलायला आली. अहिल्या, अगं काय झालं काय तुझ्या कपाळाला? दगड लागला. जानकीच्या समर्थकांनी बंगल्याच्या आवारात घुसून दगडफेक सुरू केली. काय गोंधळ आहे हे बघण्यासाठी म्हणून मी खिडकीत गेले तर मलाच एक दगड लागला. अहो पण आत्याबाई, मी काय केलं? या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे? नाही नाही, तुझी चूक नाहीये, चूक आमची आहे. आम्ही तुला डोक्यावर बसवून ठेवलं, तुला घरात महत्वाचं स्थान दिलं, तुझ्यावर विश्वास ठेवला ना, हीच आमची चूक आहे. लाज आणलीस, लाज तू. आतापर्यंत सगळ्या तुझ्या चुका मी पाठीशी घालत आले, तुला सांभाळून घेत आले, पण आता नाही. आता तुझं काहीही ऐकून घ्यायची इच्छा राहिलेली नाही माझी. निघ तू. ताई, तू कधीच कोणाचं वाईट करणं शक्य नाही, आणि केलंस तर नेहमी चांगलंच करशील. ताई, पण मला एक कळत नाहीये, तू देवाकडे एवढी सगळ्यांसाठी प्रार्थना करतेस, पण तुझ्या बाबतीत हे सगळं घडतंय. ताई, माझी पूर्ण खात्री आहे हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय. ताई, पण तू काही काळजी करू नकोस, या सगळ्यातून तू नक्की बाहेर येशील. बाबांचा फोन आला होता मला. तब्येत बरी नाहीये तिची. डॉक्टरांकडे घेऊन गेले होते ते. औषधं पण दिली आहे डॉक्टरांनी, पण तिने औषधं तरी वेळेवर घेतली पाहिजेत ना. ती घेतेय का नाही काय माहिती. ताई, तू काळजी करू नकोस, बाबा आहेत ना तिथे, मग तेच काळजी घेतील. आणि तिने औषधं नाही घेतलीत ना तर तिच्या घशात कोंबतील ते. होईल आई 2 दिवसात बरी. अहो, तुम्ही म्हणालात म्हणून मी मुलाखती दिल्या. मला प्रसिद्धीची कधीही हौस नव्हती. हो, पण तेव्हा तर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ना तुम्हाला. एवढे दिवस थांबलायत, अजून थोडे दिवस थांबा. नाही साहेब, मी बाळाशिवाय नाही राहू शकत. अहो, एवढे दिवस मी कसे ढकललेत हे माझं मलाच माहितीये. हो बाई, माझा आणि तुमचा काही संबंध नाहीये. हा तुमचा खासगी प्रश्न आहे, तुमचं तुम्ही काय ते बघा. पण साहेब, तुमचं झालं असेल तर निघा आता, चला. हा बोला साहेब. नरसिंह किल्लेदार सारख्या बड्या राजकीय नेत्याविरुद्ध तुम्ही जे आंदोलन जिंकलं, या विजयाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? कोणाचा पराभव झालाय, कोणाचा विजय झालाय असं मी मानतच नाही. मी जनतेसाठी लढते. किल्लेदारांशी तुमची भेट झाली आहे का, किंवा होणार आहे का? नाही, त्यांना मी भेटली नाही. त्यांना भेटण्याचा प्रश्नच नव्हता. मी पहिल्यापासून सांगते तुम्हाला, त्यांचं माझं वैर नाहीये. माझा लढा न्यायासाठी होता, कोणा व्यक्तीविरुद्ध नव्हता. माईसाहेब, तुमचं आंदोलन यशस्वी झालं असं नेमकं तुम्हाला वाटतं का? जानकी किल्लेदारांनी तुम्हाला दिलेला पाठिंबा हे त्यामागचं नेमकं कारण आहे का?